नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कर्क रास जुलै महिना 2024। तर जुलै महिन्यामध्ये कर्क राशीचं राशी भविष्य, कर्क राशीकरता काय चांगल्या गोष्टी आहेत, कर्क राशीकरता काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल आज आपण माहिती घेतोय। तर कर्क रास या राशीचा स्वामी चंद्र आहे। चंद्र हा मनाचा कारक आहे। तर या राशीबद्दल आता आपण माहिती घेतोय। कर्क राशीकरता या महिन्यात तुम्ही संपूर्ण ताकदीनं काम करणार। तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल। जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल। तसंच तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला थोड्याशा समस्या उद्भवतील। वैवाहिक जीवन हे तुमचं त्रासदायक असेल। डिवोर्सचे योग आहेत ह्या तुमच्या कुंडलीमध्ये या महिन्यामध्ये, जुलै महिन्यात। तसंच या महिन्यामध्ये तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे। तसंच विद्यार्थ्यांसाठी, जर विद्यार्थी वर्ग जो आहे तो गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करत असेल तर त्यांना ह्यामध्ये यश मिळू शकतं, ज्यांची कर्क राशी अशा लोकांना। तसंच या महिन्यामध्ये तुमचं कौटुंबिक वातावरण चांगलं नसेल। तसंच पत्रिकेतील गुरुबळ चांगले, त्यामुळं त्याचा फायदा होऊ शकतो। गुरु हा ग्रह जो आहे तो संपूर्ण पत्रिका सुरक्षित ठेवण्याचं काम करतो। गुरुबळ असणं आवश्यक आहे पत्रिकेत। तर तुमच्या पत्रिकेत गुरुबळ आहे। तसंच तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला मारुतीची उपासना करणं गरजेचं आहे। शनीचा त्रास कमी होण्याकरता मारुतीची उपासना केली की शनी महाराजांचा त्रास कमी होतो। तसंच घरामध्ये लघुरुद्र केला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो। कमी वेळात जास्ती अचिव्हमेंट, जास्ती प्रगती, जास्ती महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही प्राप्त कराल। अचिव्हमेंट हा शब्द म्हणजे काहीतरी पराक्रम। तर तुमच्याकडनं तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी या महिन्यात करण्याचे योग पण दिसत आहेत। या महिन्याच्या शेवटी तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहेत। पैशाच्या स्वरूपात तुम्हाला लाभ होऊ शकतो। तसंच या महिन्यामध्ये कामानिमित्त फिरण्याचा योग आहे। गुरुमंगळाचा हा योग आहे। शुभम योग, मान सन्मान, प्रतिष्ठा या गोष्टी मिळवून देतो। तसंच तुम्ही दुसऱ्यांना शब्द देऊ नका। शब्द दिल्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता। कमेंटमेंट आपण करतो ती करायची नाही, त्याचा त्रास होऊ शकतो। तसंच या लोकांनी मोती रत्न धारण केलं तर त्यांच्याकरता ते फायद्याचं होऊ शकतं। तर ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही मनात प्रश्न असतील, काही समस्या असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता। हा माझा नंबर खाली मी दिलेला आहे। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल। आणि ज्यांची कर्क राशी अशा लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता।